माझं नाव अविनाश. पुण्यातील एका नामांकित IT कंपनीत मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो ऐकल्यावर तुम्हाला कदाचित वाटेल की हे एखाद्या चित्रपटातलं दृश्य आहे, पण ती रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र होती. त्या दिवशी ऑफिसमध्ये प्रचंड कामाचा ताण होता. सलग 8 तास मीटिंग्स आणि क्लायंटचे कॉल्स अटेंड करून मी रात्री 9:15च्या सुमारास थकून घरी पोहोचलो होतो. अंगातला शर्ट काढून सोफ्यावर पडणार इतक्यात माझ्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर बॉसचं नाव चमकत होतं. मनात विचार आला, आता काय हवं याला? हॅलो अविनाश, एक अर्जंट काम निघालंय. इंदूरच्या मेहता साहेबांचा सर्व डेटा पूर्णपणे करप्ट झालाय. तुला उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तिथे पोहोचून सगळं रिस्टोर करावं लागेल. बॉसचा आवाज फोनमधून आला. मी वैतागून म्हणालो, बॉस काय बोलताय? मी आताच घरी आलोय. कोणाला तरी टीम लीडला पाठवा ना. मी खरंच खूप थकलोय. अरे मेहता साहेब आहेत ते, आपला सर्वात मोठा क्लायंट. त्यांना तूच हवा आहेस. मी तुझ्यासाठी फ्लाईट चेक केली, पण पुण्यातून रात्रीची एकही फ्लाईट अवेलेबल नाही आहे. मुंबईला जाऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा तू तुझ्या कारनेच निघ. मेहतांचा प्रश्न आहे, मी रिस्क नाही घेऊ शकत. बॉसने थोडं नम्र पण ठामपणे सांगितलं. मेहता साहेब म्हटल्यावर मलाही गप्प बसावं लागलं. रागाच्या भरात मी बॅग भरली, लॅपटॉप घेतला आणि माझी काळी सिडान कार घेऊन बाहेर पडलो. प्रवासाचा प्रचंड उबाग आला होता. पुण्याचं ट्रॅफिक सोडून मी हायवेला लागलो तेव्हा रात्रीचे 11:30 वाजले होते. गार वारा सुटला होता आणि पावसाची रिमझिम सुरू झाली होती. गाडी तशी 100च्या वेगाने धावत होती. मी सिगारेट पेटवली आणि गाणी लावली, पण कामाच्या टेन्शनमुळे मन शांत होत नव्हतं. साधारण 2 तासांचा प्रवास झाल्यावर माझ्या पोटातील भुकेने डोकं वर काढलं. अरे यार, गडबडीत मी जेवायचं तर विसरलोच. मी स्वतःशीच पुटपुटलो. भूक लागली की माझी चिडचिड वाढते आणि डोकं दुखायला लागतं. उद्या क्लायंटसमोर प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर आता जेवण करणं भाग होतं. रस्ता आता निर्जन होत चालला होता. मला ते हायवेवरचे साधे ढाबे कधीच आवडायचे नाहीत. तिथली ती अस्वच्छता आणि ते तेलकट जेवण पाहून मला नेहमीच मन वळायचं. मी गाडी पळवत होतो, पण एखादं चांगलं हॉटेल दिसेल अशी चिन्ह नव्हती. शेवटी लांबून एक पिवळा लुकलुकणारा मला बोर्ड दिसला, साई माऊली ढाबा. गाडी थांबवायची अजिबात इच्छा नव्हती, पण शरीरापुढे हार मानली. मी गाडी ढाब्यापाशी घेतली आणि चिखलात गाडी पार्क केली. तिथे शांतता होती. फक्त 2 जुने ट्रक उभे होते. मी गाडीतून खाली उतरलो आणि त्या ढाब्याकडे चालू लागलो. मी त्या ढाब्याच्या आतमध्ये शिरलो. प्लास्टिकच्या जुन्या खुर्च्या आणि लाकडी बाकडं, सगळं कसं अगदी साधं होतं. मनात एक प्रकारची घृणा होतीच, पण पोटातल्या भुकेने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. मी एका कोपऱ्यातल्या बाकावर बसलो. एक विशीतला मुलगा धावत आला. काय देऊ साहेब? त्याने विचारलं. मी रागातच म्हणालो, जे असेल ते पटकन आण, ताट वाढून आण. काही वेळातच माझ्यासमोर वापरलेली पिठलं भाकरी, लसणाची चटणी आणि कांदा आला. मी पहिला घास घेतला आणि अक्षरशः डोळे मिटले. ते जेवण एवढे चविष्ट असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या मसाल्यांचा सुवास आणि ती चव, मला अचानक माझ्या आईची आठवण आली. लॅविश हॉटेल्समध्ये हजारो रुपये खर्च करूनही जी तृप्ती मिळत नाही, ती आज त्या साध्या ढाब्यावर मिळत होती. माझं डोकं शांत झालं, चिडचिड थांबली आणि मी अगदी पोटभर जेवलो. जेवण संपून मी पैसे देण्यासाठी काउंटरकडे वळलो. तिथे एक 50शीचे गृहस्थ बसले होते. त्यांच्या कपाळावर मोठा टिळा होता. मी म्हणालो, मालक, जेवण खूपच अप्रतिम होतं. खरं सांगू तर मला माझ्या आईच्या हातच्या जेवणाची आठवण झाली. मालक हसले आणि म्हणाले, साहेब प्रेमानं दिलं की अन्नाला चव येतेच. तुम्हाला आवडलं यातच आमचा आनंद आहे. मी तिथून एक पान घेतला आणि सहज विचारलं, मला सकाळी 9 पर्यंत इंदोरला पोहोचायचं आहे. गुगल मॅप्स एक शॉर्टकट दाखवतोय, या मागच्या जंगलातून जाणारा. तो रस्ता कसा आहे? वेळ वाचेल का माझा?
माझं वाक्य ऐकताच मालकांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं जणू मी काहीतरी भयंकर गुन्हा केला आहे. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, साहेब ऐका माझं, तुम्हाला उशीर झाला तरी चालेल, पण त्या शॉर्टकटने जाऊ नका. तुम्ही मेन हायवेनेच जा. जो लांबचा रस्ता आहे तोच भरा. मी हसलो आणि म्हणालो, का हो, रस्ता खराब आहे का की दरोडेखोरांची भीती आहे? माझ्याकडे चांगली गाडी आहे. मालकांनी माझा हात धरला. ते काळजीने म्हणाले, नाही साहेब, रस्ता खूप चांगला आहे, पण ती वाट, ती नीट नाही. दिवस असता तर मी काहीच म्हटलं नसतं, पण ही रात्र भयानक आहे. काही वाटा अशा असतात जिथे माणूस स्वतःहून विनाशाकडे जातो. तिथे फक्त जंगल नाहीये, तिथे काहीतरी असं आहे जी तुमची वाट बघत असेल. नका जाऊ तिकडे. मला त्याचं बोलणं थोडं मेलोड्रॅमॅटिक वाटलं. मी पुण्यातला शिकलेला तरुण, या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नव्हता. मी मनात विचार केला, हे गावाले उगाच रात्रीच्या कथा रचतात. मी त्यांना पैसे दिले आणि गाडीकडे निघालो. कारमध्ये बसल्यावर मी पुन्हा मॅप बघितला. हायवेने गेल्यास अजून 8 तास दाखवत होते आणि शॉर्टकटने फक्त 6.5 तास. या मालकांच्या बोलण्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू का? तिथे जाऊन एखाद्या हॉटेलवर 2 तास शांत झोप तरी मिळेल, असा विचार करून मी स्टेअरिंग वळवलं आणि त्या शॉर्टकटच्या काळोख्या रस्त्यात गाडी घातली. गाडीच्या हेडलाईटने त्या जंगलाचा अंधार चिरला खरा, पण मनात कुठेतरी मालकाचं ते भीतीदायक वाक्य घुमत होतं. मी ढाब्यावरून निघालो तेव्हा रात्रीचे 12:30 वाजले होते. ढाबा मालकाचे ते शब्द माझ्या कानात अजूनही गुंजत होते, पण माझं डोकं फक्त वेळेच्या बचतीचा विचार करत होतं. हायवेचा तो 8 तासांचा कंटाळवाणा प्रवास करण्यापेक्षा शॉर्टकटने लवकर पोहोचून एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये 2 तास ताणून देणे मला जास्त सोयीचं वाटत होतं. मी त्या कच्च्या रस्त्यावर गाडी घातली. सुरुवातीला रस्ता बरा होता, पण जसजसा मी पुढे गेलो तशी आजूबाजूची झाडी दाट होत गेली. माझ्या शिड्यांच्या शक्तिशाली हेडलाईटचा प्रकाश त्या काळोखाला चिरत होता, पण तो अंधार जणू प्रकाशालाही गिळून टाकायला बघत होता. वाटेत एखाद दुसरं वाहन तर सोडाच, पण एखादा साधा दिवा किंवा माणसाचं अस्तित्वही दिसत नव्हतं. 2 तास झाले असावेत. रात्रीचे 2:30 वाजले होते. प्रवासाच्या गणितानुसार आतापर्यंत मी एखाद्या छोट्या गावाच्या हद्दीत पोचायला हवं होतं, पण रस्ता संपण्याचं नावच घेत नव्हता. घाटाची वळणं आता अधिक तीव्र झाली होती. अचानक वातावरणात एक विचित्र गारवा जाणू लागला. मी एसी बंद केला, तरीही मला थंडी वाजत होती. त्या शांततेत माझ्या मोबाईलमधील गुगल मॅपचा आवाज गुंजला. 200 मीटरवर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला आहात. मी दचकलो. इंदोर तर अजून खूप लांब होतं. मग मॅप असा का बोलतोय? मी मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं. तिथे इंदूरचं लोकेशन दाखवत होतं, पण मॅपच्या हिशोबाने मी तिथेच होतो. गाडी पुढे सरकली आणि पुन्हा आवाज आला, तुम्ही पोहोचला आहात. तुमचा प्रवास संपला आहे. मी गाडीचा ब्रेक दाबला. गाडी थांबली. मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि माझ्या अंगावर काटा आला. आजूबाजूला कोणताही रस्ता नव्हता, कोणतेही गाव नव्हते. फक्त अकराळ विक्राळ उंच झाडांचं घनदाट जंगल होतं. झाडांच्या फांद्या एखाद्या भुताच्या हातासारख्या माझ्या गाडीच्या काचेकडे झुकल्या होत्या. हे कसं शक्य आहे? मी गोंधळून मोबाईल पुन्हा रिस्टार्ट केला, पण मोबाईलची रेंज पूर्णपणे गायब झाली होती. बॅटरी फक्त 10% आली होती. मी गाडीतच मोबाईल चार्जिंगला लावला. नक्कीच काहीतरी तांत्रिक बिघाड झालाय. मी स्वतःला समजवायचा प्रयत्न केला, पण मनात कुठेतरी ढाबा मालकाचा चेहरा आला. त्यांनी सांगितलं होतं, काही वाटा अशा असतात जिथे माणूस स्वतःहून विनाशाकडे जातो. मी पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडीच्या इंजिनमधून एक विचित्र खुरखुर असा आवाज आला आणि गाडी बंद पडली. मी स्टेअरिंगवर जोरात हात मारला. त्या निर्जन जंगलात मध्यरात्रीच्या 2:30 वाजता मी एकटा अडकलो होतो. मनातील शंका आता भीतीमध्ये रूपांतरित झाली होती. मी एकटा नव्हतो असं मला राहून राहून जाणवत होतं. जंगलातून वाऱ्याचा जो आवाज येत होता तो एखाद्याच्या रडण्यासारखा किंवा कुजबुजण्यासारखा वाटत होता. मी खिडकीच्या काचा पूर्णपणे बंद केल्या, पण माझ्या हृदयाचे ठोके
मलाच स्पष्ट ऐकू येत होते. मी पुन्हा एकदा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी जे घडलं ते कल्पनेपलीकडचं होतं. इंजिनमधून एक जोरात आवाज आला आणि बोनेटच्या फटींमधून पांढरा धूर बाहेर येऊ लागला. तो धूर साधा नव्हता, तो इतका दाट आणि अमानवी होता की काही क्षणातच माझ्या कारच्या समोरचा सगळा भाग त्या पांढऱ्या रंगात हरवून गेला. धुराचा वास इतका कुबट आणि विचित्र होता की मला मळमळायला लागलं. मी घाबरून गाडीतून खाली उतरलो. बाहेर प्रचंड थंडी होती. इंजिन गरम झालं असेल असं मला वाटलं, पण जेव्हा मी बोनेटला हात लावला तेव्हा ते बर्फासारखं थंड होतं. मग हा धूर कुठून येत होता? मी आजूबाजूला पाहिलं, पण त्या पांढऱ्या धुरामुळे आणि बाहेरच्या दाट धुक्यामुळे मला 2 फुटांवरचंही दिसत नव्हतं. कोणी आहे का? मी ओरडलो, पण माझ्याच आवाजाचा प्रतिध्वनी मला ऐकू आला. मी मदतीच्या शोधात अंधारात चाचपडत थोडा पुढे गेलो. अचानक वाऱ्याची एक झुळूक आली आणि तो पांढरा धूर विरळ झाला. समोरचं दृश्य पाहून माझे पाय जमिनीला खिळले. त्या घनदाट जंगलाच्या मध्यभागी एक अवाढव्य, जुना आणि गूढ बंगला उभा होता. बंगल्याची बांधणी ब्रिटिशकालीन वाटत होती. पडक्या भिंती, कोळिष्टकं आणि काळवंडलेले दगड. तो बंगला एखाद्या जिवंत राक्षसासारखा वाटत होता. इथे जंगलाच्या मध्यभागी हा बंगला कसा काय? माझ्या मनात शंका आली, पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझी महागडी कार निकामी झाली होती. मी जड पावलांनी बंगल्याच्या लोखंडी गेटकडे गेलो. गेट जंगलेलं होतं आणि त्यावर मोठमोठ्या साखळ्या लोंबकळत होत्या. मी गेटला हात लावणार इतक्यात ते करकर असा भयानक आवाज करत आपोआप उघडलं. माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. गेटच्या आत पाऊल टाकताच मला तिथे एक आकृती दिसली. एक म्हातारा माणूस काठी टेकत उभा होता. त्याचं शरीर वाकलेलं होतं आणि त्याने जुने मळकट खाकी कपडे घातले होते. तो एखादा नोकर असावा असं वाटत होतं. कोण तुम्ही? मी थरथरत्या आवाजात विचारलं. त्याने डोकं वर केलं आणि माझ्याकडे पाहिलं. हेडलाईटच्या प्रकाशात त्याचा चेहरा दिसला आणि मी 2 पावलं मागे सरकलो. त्याचा चेहरा फिकट पांढरा पडला होता. डोळे खोल गेले होते आणि सर्वात भयानक म्हणजे त्याच्या पुढचे 2 दात विचित्र पद्धतीने बाहेर आले होते. जणू काही ते मानवी दात नसून एखाद्या श्वापदाचे असावेत. तो माझ्याकडे बघून विक्षिप्तपणे हसला. तो असा हसत होता जणू काही तो कित्येक वर्षापासून तिथे फक्त माझीच वाट बघत उभा होता. या साहेब या, विशू नाव आहे माझं, तो म्हणाला. त्याचा आवाज एखाद्या कोरड्या विहिरीतून आल्यासारखा वाटत होता. त्याने विशू असं सांगितलं, पण त्याच्या त्या बाहेर आलेल्या दातांकडे बघून मला प्रचंड भीती वाटली. तरीही मी म्हणालो, माझी गाडी अडकली आहे, मेकॅनिक मिळेल का? असं मी त्याला विचारलं. त्यावर त्याने बंगल्याच्या मुख्य दरवाजाकडे बोट दाखवलं आणि पुन्हा तेच भयावह हास्य केलं. मी विष्णूच्या मागे मागे बंगल्याच्या मुख्य दरवाजाकडे चालू लागलो. त्याच्या काठीचा टोकटोक असा आवाज त्या शांत रात्रीत घुमत होता. तो मध्येच थांबायचा आणि वळून माझ्याकडे बघून ते त्याचे बाहेर आलेले विचित्र दात दाखवत असायचा. घाबरू नका साहेब, तुम्ही आमचे पाहुणे आहात, तो म्हणाला. पण त्याच्या आवाजातलं ते अगत्य मला आश्वासक वाटण्याऐवजी भीतीदायकच वाटत होतं. बघा विशू, मला फक्त माझी गाडी नीट करायची आहे. सकाळी 9 पर्यंत मला पोहोचणं खूप गरजेचं आहे, मी माझी अस्वस्थता लपवत म्हणालो. विशू थांबला आणि म्हणाला, काळजी कशाला करता? माझे साहेब मोठे दयाळू आहेत. ते तुम्हाला त्यांची गाडीच देतील. तुम्ही ती गाडी घेऊन पुढच्या गावात जा, तिथून मेकॅनिकला घेऊन या आणि मग तुमची गाडी नीट करून घेऊन जा. काय साहेब, कसं वाटलं आमचं नियोजन? त्याची ही ऑफर ऐकून मला क्षणभर हायचं वाटलं. या जंगलात जर एखादी गाडी मिळाली तर माझं काम सोपं होणार होतं. आम्ही बंगल्याच्या हॉलमध्ये प्रवेश केला. आतलं वातावरण एखाद्या वस्तू संग्रहालयासारखं होतं. उंच छप्पर, अवाढव्य झुंबर आणि भिंतीवरचे ते जुने फोटो जे जणू काही येणाऱ्या जाणाऱ्यावर लक्ष ठेवून होते. हॉलमध्ये प्रचंड थंडी होती, बाहेरच्या पेक्षाही जास्त. तुम्ही इथे सोफ्यावर बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणतो. नको, आधी साहेबांनाच विचारतो. साहेबवर त्यांच्या स्टडी रूममध्ये काहीतरी लिहित बसले आहेत. त्यांना तुमच्याबद्दल सांगून येतो
आणि परवानगी घेऊन येतो, असं म्हणून विष्णू जिन्याच्या दिशेने चालू लागला. विष्णू लवकर या प्लीज, मी त्याला हाक मारली, पण तो न वळता अंधाऱ्या जिन्यावरून वर गेला. मी त्या जुन्या सोफ्यावर बसलो. सोफ्यातून एक विचित्र कुबड वास येत होता. मी आजूबाजूला पाहू लागलो. त्या शांततेत मला फक्त भिंतीवरच्या एका जुन्या घड्याळाचा टिकटिक असा आवाज येत होता. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, विष्णूचा पत्ता नव्हता. वरच्या मजल्यावरून कोणताही आवाज येत नव्हता. माझी अस्वस्थता वाढू लागली. मी उठलो आणि हॉलमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारू लागलो. त्या बंगल्यात कुणी वास्तव्याला आहे असं वाटतच नव्हतं. साहेब खरंच वर असतील का, की विष्णू मला इथं एकटं सोडून कुठेतरी गायब झाला होता? अचानक मला वरच्या मजल्यावरून काहीतरी खाली पडल्याचा आवाज आला. मी जिन्याकडे पाहिलं, पण तिथे फक्त दाट काळोख होता. 15 मिनिटं होऊन गेली होती, पण विष्णू अजूनही खाली आला नव्हता. त्या साहेबांच्या स्टडी रूममध्ये नक्की काय चाललं होतं आणि विष्णू एवढ्या वेळ तिथे काय करत होता? माझं मन मला सांगत होतं की इथून पळून जावं, पण त्या अघोरी जंगलात जाणार कुठे? मी तिथे श्वास रोखून विष्णूची वाट पाहत उभा होतो, पण मनातली धडधड आता थांबण्याचं नाव घेत नव्हती. अचानक डाव्या बाजूला असलेल्या एका मोठ्या लाकडी दरवाजातून, जो बहुधा किचनचा असावा, एक स्त्री बाहेर आली. तिला पाहताच मी थबकलो. ती प्रचंड सुंदर होती. मी पाहतच राहिलो, अगदी भान हरपून, पण तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती आणि अस्वस्थता दिसत होती. तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. कोण तुम्ही? काय करताय? चोर आहात का? ती माझ्याकडे धावत येत ओरडली. मी गोंधळलो आणि हात जोडून म्हणालो, नाही नाही, मी चोर नाहीये. माझी कार बाहेर खराब झाली आहे, म्हणून मी मदतीसाठी आलोय. तुमच्या नोकराने विष्णूने मला इथे बसायला सांगितलंय. तो साहेबांना विचारण्यासाठी वर गेलाय. माझं वाक्य ऐकून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं आणि माझ्या जवळ येऊन हळू आवाजात म्हणाली, इथून निघून जा आत्ताच्या आता. जर माझ्या नवऱ्याने तुम्हाला इथं पाहिलं तर तो माझ्यावर संशय घेईल. त्याला वाटेल तुम्ही मला भेटायला आला आहात. तो खूप रागीट आहे, तुम्हाला बेदम मारेल. प्लीज तुमचा जीव वाचवायचा असेल तर इथून पळा. तिचा तो थरथरणारा आवाज ऐकून मी शहारलो. पण अहो, तो विष्णू वर गेलाय साहेबांना विचारायला. तो गाडी देणार होता मला. कोण विष्णू? वेडे झालात का तुम्ही? तिने रागाने विचारलं. तोच तो काठी टेकवणारा, ज्याचे पुढचे दात थोडे बाहेर आलेत. मी त्याचं वर्णन केलं. हे ऐकताच तिचे डोळे विस्फारले. तिने तिच्याजवळील जुना आणि पिवळा पडलेला पासपोर्ट साईजचा फोटो काढला आणि माझ्या समोर धरला. हाच का तो माणूस? तिने विचारलं. मी फोटोकडे पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोत तोच विष्णू होता, काहीसा तरुण, पण त्याचे ते बाहेर आलेले विशिष्ट दात, त्याची ती नजर तशीच होती. हो, हाच आहे विशू, मी ओरडलो. ती आता रागाने मला म्हणाली, मला पक्की खात्री झाली आहे तू कोणी लुटेरा आहेस. आमचा हा नोकर कधीचा मेलाय. 5 वर्षापूर्वीचा त्याचा मृत्यू झाला. हा बंगला तेव्हापासून असाच आहे. तुम्ही कोणाशी बोलत होता? तुम्हाला तो कसा दिसू शकतो? माझ्या सर्वांगाला घाम फुटला. मेलाय? पण त्याने आताच माझ्याशी संवाद साधला. त्यानेच गेट उघडलं. काहीही बोलू नका आणि इथून निघा. तुमच्यामुळे माझा नवरा माझा जीव घेईल आणि तुम्हाला तर आधी गोळी घालून ठार करेल. निघा बरं आधी. असं म्हणून तिने मला अक्षरशः धक्का देऊन बंगल्याच्या बाहेर ढकललं आणि धाडकन दरवाजा लावून घेतला. मी बंगल्याच्या बाहेरच्या ओसरीवर उभा होतो. बाहेर तोच अमानवी पांढरा धूर आणि धोका पसरलेलं होतं. माझे हातपाय थरथर कापत होते. विष्णू मेलाय? मग मला दिसलेला तो कोण होता आणि ती सुंदरबाई कोण होती? त्या फोटोतल्या मृत विष्णूचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर फिरत होता आणि मला जाणवलं की मी वेगळ्याच सापळ्यात अडकलो आहे. त्या बाईने मला बाहेर ढकललं आणि दरवाजा लावून घेतला. माझं डोकं चक्रावून गेलं होतं. विष्णू मेलाय? मग मगाशी बोलणारा तो कोण होता? मी तिथून जीवाच्या आकांताने पळ काढण्यासाठी गेटच्या दिशेने वळलो, पण समोर पाहिलं आणि माझे पाय जमिनीला खेळले. धोक्यातून एक उंच आकृती समोर येत होती. हातात पेटलेली सिगार, अंगात उंची कपडे
आणि त्यावर घातलेला एक लांब गडद रंगाचा ओव्हरकोट. त्या माणसाचं व्यक्तिमत्व एखाद्या लष्करी अधिकाऱ्यासारखं करारी होतं. डोळ्यावर चष्मा होता आणि चेहऱ्यावर एक विचित्र कोरडेपण होतं. कोण पाहिजे तुला? त्याचा खणखणीत आणि जरा बसवणारा आवाज त्या शांत रात्रीत घुमला. मी थरथरत्या आवाजात म्हणालो, नाही, म्हणजे माझी कार बंद पडली आहे साहेब. तुमचा नोकर म्हणाला की तुम्ही मदत कराल. तो माणूस माझ्या जवळ आला. सिगारचा धूर माझ्या तोंडावर सोडत तो म्हणाला, अच्छा, तर तुझी कार बंद पडली आहे. ठीक आहे, मी तुला मदत करतो. माझ्याकडे एक बाईक आहे, तिची चावी देतो तुला. इथून 20 किलोमीटरवर पुढच्या गावात एक मेकॅनिक आहे, तिथपर्यंत जा आणि त्याला घेऊन ये. मी तुला मॅपवर ॲड्रेस देतो. मदतीचं नाव ऐकलं खरं, पण तरीही त्या माणसाची नजर मला अस्वस्थ करत होती. मेजर नाव माझं. बघूनच माणसाला ओळखतो मी. तो घाबरलेला दिसतोयस. चल आत ये, आधी पाणी पी. असं म्हणून त्याने माझा हात धरला. मी मागे सरकण्याचा प्रयत्न केला. नाही मेजर, नको, मी बाहेरच थांबतो. तुम्ही फक्त चावी आणून द्या. पण मेजरनं ऐकलं नाही. अरे पाहुणा आहेस तो आमचा, चल आत. त्याची ती पकड एखाद्या लोखंडी साखळीसारखी होती. त्यात मानवी उबदारपणा अजिबात नव्हता. त्याचा हात एखाद्या मृतदेहासारखा थंडगार होता. मी सुटण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला बळजबरीने पुन्हा बंगल्याच्या आतमध्ये ओढलं. त्या हॉलमध्ये पुन्हा पाऊल टाकताच मला जाणवलं की आता इथून बाहेर पडणं सोपं नाहीये. एका पेगशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. मेजरने विक्षिप्तपणे हसून सांगितलं आणि मला त्या सोप्यावर पुन्हा बसवलं. तो माझ्याकडे बघून सिगार ओढत होता. तो साहेब तर हाच होता, पण विष्णूच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर आता याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मृत्यूच्या दाढीत जाण्यासारखं होतं. मी त्या सोप्यावर पुन्हा बसलो होतो. मेजर माझ्यासमोर उभा राहून सिगार ओढत होता. त्याच्या हाताची ती थंडगार पकड अजूनही माझ्या मनगटावर जाणवत होती. आजूबाजूची शांतता आता मला गिळायला बघत होती. माझी नजर वारंवार त्या किचनच्या दरवाजाकडे जात होती, जिथून ती सुंदर बाई बाहेर आली होती. मेजर, तुम्ही इथे एकटेच राहता का? मी धाडस करून विचारलं. मेजरने सिगारचा एक मोठा झुरका घेतला आणि शून्यात बघत म्हणाला, हो, आता मी एकटाच आहे. कधी काळी हे घर माणसांनी गजबजलेलं होतं, पण आता फक्त आठवणी उरल्यात. तशी माझी पत्नी सोबत असते, पण ती आता बोलत नाही. खूप शांत झाली आहे ती. त्याच्या बोलण्याचा अर्थ मला कळाला नाही. तुमची पत्नी? ती कुठं आहे? मेजरने भिंतीवर टांगलेल्या एका मोठ्या लाकडी फ्रेमच्या फोटोकडे बोट दाखवलं. ती तिथे आहे, तो अभिमानाने म्हणाला. मी त्या फोटोकडे पाहिलं आणि माझ्या अंगातून भीतीची एक वीज सळसळत गेली. तो फोटो त्याचा सुंदर स्त्रीचा होता, जिने मला आताच किचनमध्ये भेटून बाहेर हाकललं होतं. पण सर्वात भयानक गोष्ट ही होती की त्या फोटोला एक सुकलेला फुलांचा हार घातलेला होता. हार तर मृतांच्या फोटोला घातला जातो. माझा श्वास अडकला. मेजर, ही तुमची पत्नी? पण ही कधी? 5 वर्षापूर्वी एका कार अपघातात ती गेली. विष्णू गाडी चालवत होता, तोही त्याच वेळी मेला. मी एकटाच वाचलो, पण त्या दिवसापासून मी या बंगल्याच्या बाहेर पाऊल टाकलं नाहीये. मेजर शांतपणे सांगत होता, जणू काही तो एखाद्या हवामानाबद्दल बोलत होता. माझं डोकं चक्रावून गेलं. विष्णू मेलाय, त्याची पत्नी मेली आहे, आणि मेजर स्वतः जिवंत आहे की तोही मेलाय? माझं तर डोकंच भणभणायला लागलं होतं. भीतीने जीव जात होता. मला फक्त आता इथून पळून जायचं होतं, खूप दूर. पण समोर तो मेजर पाहून मला हिंमतच होईना तिथून हलायची. अरे, मी बियर आणायला विसरलोच. तू बस इथे, मी घेऊन येतो. मेजर हसून म्हणाला आणि स्टडी रूमच्या दिशेने गेला. मेजर नजरेआड होताच मी तिथून उडी मारली. आता मला गाडीची, लॅपटॉपची किंवा कसलीच पर्वा नव्हती. मला फक्त इथून बाहेर पडायचं होतं. हा बंगला म्हणजे एक मृत्यूचा सापळा होता. मी दाराच्या दिशेने धावलो. मागे वळून पाहण्याची हिंमतही माझ्याकडे नव्हती. किचनमधून मला पुन्हा त्या स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, पण मी थांबलो नाही. मला माहीत होतं की जर मी आता इथून बाहेर पडलो नाही
तर उद्या सकाळी या भिंतीवर माझाही फोटो टांगलेला असेल. मेजर स्टडी रूमच्या दिशेने वळला आणि मी क्षणाचाही विलंब न लावता सोप्यावरून उडी मारली. माझ्या अंगात कुठून एवढी ताकद आली मला माहीत नाही, पण माझं डोकं फक्त एकाच विचाराने चालत होतं, पळ अविनाश, नाहीतर तू संपला. मी मुख्य दरवाजा उघडला आणि बाहेरच्या काळोखात धाव घेतली. माझ्या महागड्या सीड्यांची मला आता अजिबात पर्वा नव्हती. लॅपटॉप, बॅग, गाडी सगळं तिथेच राहिलं. गाडीतून फक्त मोबाईल घेऊन लॉक करून मी जे पळालो की बस आता माझ्या हातात होता तो फक्त माझ्या अर्ध्या बॅटरीवर असलेला मोबाईल. मी मोबाईलची टॉर्च ऑन केली आणि रस्त्याने धावू लागलो. पण आता रस्ता कुठे होता? आजूबाजूला फक्त घनदाट जंगल आणि तोच अमानवी पांढरा धूर होता. मी रस्ता सोडून चांगला शिरलो असतो तर कदाचित कधीच परत येऊ शकलो नसतो, पण त्या क्षणी माझं नशीब माझ्यासोबत होतं. मी मुख्य रस्त्यावरूनच उलटा पळत सुटलो. पाठीमागून मला मेजरचा खणखणीत आवाज ऐकू येत होता, अरे अविनाश, कुठे पळतोयस? तुझी बेअर तर घेऊन जा. तो आवाज आता माणसाचा वाटत नव्हता, तर एखादा धातू घासल्यासारखा कर्कश झाला होता. मी धावताना एकदा मागे वळून बघण्याची चूक केली. जे मी पाहिलं ते पाहून माझ्या काळजाचं पाणी झालं. तो बंगला आता धोक्यातून वर आलेला दिसत होता आणि त्याच्या छतावर 3 आकृत्या उभ्या होत्या. मधोमध तो मेजर होता, हातात पेटलेली सिगार घेऊन. त्याच्या उजव्या बाजूला तो वाकलेला विष्णू आणि डाव्या बाजूला ती सुंदर बाई, जिचे केस आता हवेत अकराळ विक्राळपणे उडत होते. त्या तिघांचेही डोळे हेडलाईटसारखे चमकत होते आणि ते तिघही माझ्याकडे बघून हात उंचावून मला परत बोलावल्यासारखे विचित्र हावभाव करत होते. नाही, हे खरं नाही असू शकत. मी ओरडलो आणि पुन्हा वेग वाढवला. माझे पाय जड झाले होते. फुफ्फुसांची हवा संपत आली होती, पण मृत्यूचा तो थंडगार स्पर्श मला पाठीमागून जाणवत होता. मला असं वाटत होतं की विष्णू आता माझ्या पायाला धरून खेचेल किंवा मेजर माझ्या मानेवर हात ठेवेल. मी फक्त हायवेच्या दिशेने पळत होतो. तो रस्ता संपतच नव्हता. तेव्हा वाचव मला. मी आयुष्यात पहिल्यांदा देवाकडे साकडं घातलं. माझ्या मागे आता ओरडण्याचे आणि हसण्याचे आवाज येत होते. तो बंगला आता दिसेनासा झाला होता, पण त्या 3 सावल्या माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हत्या. मी किती वेळ धावलो, किती अंतर कापलं मला माहीत नाही. फक्त एकच जिद्द होती, या शापित जागेतून बाहेर पडण्याची. अचानक लांबून मला एका गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि माझ्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. मी किती वेळ धावत होतो मला माहीत नाही. माझे पाय आता दगडासारखे जड झाले होते आणि श्वास घेणं कठीण झालं होतं. डोळ्यांसमोर अंधारी येत होती, पण मी थांबलो नाही. अचानक लांबून एक पिवळा प्रकाश दिसला आणि एका फटफटीचा आवाज आला. मी रस्त्याच्या मधोमध हात पसरून उभा राहिलो. एका दूधवाल्याने आपली सायकलवजा मोटारसायकल थांबवली. त्याच्या गाडीला दुधाच्या मोठ्या कॅटल्या लटकवलेल्या होत्या. मला अशा अवस्थेत पाहून तो दचकलाच. ओ साहेब, काय झालं? रात्रीच्या वेळी असं वेड्यावानी कुठं धावताय? मी धाबा टाकत त्याला सगळं सांगितलं. तो बंगला, तिथे तो मेजर, विष्णू, त्यांनी मला अडवलं होतं. तो दूधवाला कपडावर हात मारून म्हणाला, अरे देवा साहेब, तुम्ही त्या भागात गेला होता होय? अहो, तो भाग लय सपाटलेला आहे. तिथं कोणी माणूस जात नाही. तुम्ही लय नशिबान हायसा की तिथून जिवंत निसटला. तिथं वंगाळ गोष्टी घडतात, ती कुणाला बी सोडत नाही. त्याने मला त्याच्या गाडीवर बसवलं आणि जवळच्या गावात आणून सोडलं. पहाटेचे 5 वाजले होते. मी एका छोट्या तिथल्याच एका हॉटेलमध्ये रूम घेतली. माझं शरीर थरथरत होतं. मी बॉसला फोन केला आणि सगळा घडलेला प्रकार सांगितला. बॉसलाही धक्का बसला. त्याने मेहताची मीटिंग 2 दिवसांनी पुढे ढकलली. दुपार थोडी हिंमत एकवटून मी हॉटेलची कॅब घेतली आणि एका मॅकॅनिकला घेऊन माझी कार आणायला त्या शॉर्टकटच्या रस्त्यावर गेलो. मनात प्रचंड धाकधूक होती, पण आम्ही जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा माझं डोकं चक्रावून गेलं. तिथे कोणताही बंगला नव्हता. तिथे फक्त घनदाट जंगल, काट्याकुट्यांची झाडं आणि जुनाट दगड होते. ज्या ठिकाणी मी विष्णूला भेटलो होतो, जिथे मी मेजरसोबत सोफ्यावर बसलो होतो, तिथे फक्त रानगवत वाढलं होतं. जणू काही तिथे कधीच कोणती वस्तूच नव्हती. माझी काळी कार तिथेच उभी होती.
मेकॅनिकने बोनेट उघडलं, इंजिनला हात लावला आणि म्हणाला, साहेब, गाडीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. इंजिन तर एकदम ओके आहे. त्याने चाबी फिरवली आणि गाडी एका फटक्यात सुरू झाली. इंजिनचा तो पांढरा धूर आता कुठेच नव्हता. मी पुण्यात सुखरूप परतलो, पण माझं आयुष्य बदललं होतं. आजही जेव्हा मी रात्री ड्रायव्हिंग करतो आणि वाटेत एखादा जुना बंगला दिसतो, तेव्हा माझ्या कानात मेजरच्या सिगाराचा आवाज आणि त्या विषयीचं भयानक हास्य घुमल्यासारखं वाटतं. काही जागा खरोखरच झपाटलेल्या असतात, जिथे काळ थांबलेला असतो आणि आपण चुकून तिथे गेलो तर परतीचा रस्ता फक्त नशिबानेच सापडतो.